4 नॅशनल अवॉर्ड्स जिंकणाऱ्या कंगना रणौतच्या आयुष्यात जेवढे यश आहे त्यापेक्षा 10 पट जास्त वाद आणि धोके आहेत। आज आपण तिच्या राजकारणाबद्दल नाही, तिच्या लव्ह लाईफच्या त्या डार्क चॅप्टर्स बद्दल बोलणार आहोत, जिथे तिला अक्षरशः फसवलं आणि त्रास देण्यात आला। कंगना जेव्हा 16 ते 17 वर्षांची होती तेव्हा ती मुंबईत एकटी आली। इथे तिची भेट झाली एका मोठ्या पण विवाहित हिरो सोबत, आदित्य पांचोली। कंगनाला वाटलं हा माणूस माझा मेंटॉर आहे, मला मदत करेल। पण तो मेंटॉर काही दिवसांतच तिचा टॉर्मेंटॉर बनला। विचार करा, एक मुलगी जी मायनर आहे, शहरात नवी आहे आणि एका विवाहित पॉवरफुल माणसाने तिला आधी प्रेम दाखवलं आणि नंतर फिजिकल टॉर्चर केलं। कंगनाने स्वतः सांगितलं आहे की आदित्य तिला मारायचा, तिच्यावर हात उचलायचा। ही गोष्ट फक्त प्रेम नव्हती, हा तिचा सर्वात मोठा आणि भयानक ट्रॅप होता। 3 वर्ष ही मुलगी हे सगळं शांतपणे सहन करत होती, कारण तिला वाटलं की हाच तिचा आधार आहे। पण ती चूक होती, मोठी चूक। आदित्य पांचोली सोबतचा संबंध संपल्यानंतरही कंगना चुका करतच राहिली। तिने इंडस्ट्रीत असलेल्या विवाहित पुरुषांवर प्रेम केलं, ज्याची किंमत तिला खूप मोठी चुकवावी लागली। सर्वात जास्त चर्चा झाली ती अजय देवगण सोबतच्या तिच्या रोमांसची। अजय देवगण, जो इंडस्ट्रीत शांत आणि लॉयल म्हणून ओळखला जातो, त्याचे आणि कंगनाचे अफेअर होते। ही गोष्ट इंडस्ट्रीत दबक्या आवाजात बोलली जायची। जेव्हा काजोलला हे कळलं तेव्हा तिने अजयला सरळ धमकी दिली, तू जर या अफवा थांबवल्या नाहीत तर मी मुलांना घेऊन निघून जाईन। आणि अजयने लगेच कंगनाला दूर केलं। कंगना एका मुलाखतीत म्हणाली, विवाहित पुरुषांसोबत प्रेम करणं ही माझी सर्वात मोठी चूक होती। इथेही तिला शेवटी एकटं पाडण्यात आलं। सगळ्यात मोठी आणि गलिच्छ लढाई म्हणजे कंगनाच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि गलिच्छ खेळखंडोबा सुरू झाला, तो हृतिक रोशनमुळे। कंगना म्हणते, क्रिश 3च्या शूटिंग दरम्यान त्यांचं अफेअर होतं। हृतिकने तिला लग्नाचं वचन दिलं होतं, पॅरिसमध्ये प्रपोजही केलं होतं, पण नंतर तो डिव्होर्स घेऊनही घाबरला आणि तिच्यापासून दूर गेला। आणि मग काय झालं ते तुम्हाला माहीत आहे। कंगनाने त्याला सिली एक्स म्हटलं आणि हृतिकने लगेच तिला लीगल नोटीस पाठवली। हा लव्ह लेटरचा खेळ अचानक कोर्ट चेरीमध्ये बदलला। हृतिक म्हणाला, मी तर पोपला डेट करेन पण हिला नाही। दोन्ही बाजूंनी ईमेल्स, प्रायव्हेट फोटो लीक झाले। कंगना म्हणाली, हृतिकने माझे ईमेल्स केले आणि मी स्टॉकर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला। हृतिक म्हणाला, मी कधीच भेटलो नाही, हे सगळं खोटं आहे। या सगळ्यामुळे कंगनाची प्रतिमा एका स्टॉकर आणि वेड्या मुलीसारखी झाली। पण या सगळ्या ट्रॉमॅटिक चॅप्टरमधून ती एकटी लढत बाहेर पडली। या सगळ्या भांडणांनी तिला एक क्वीन तर बनवलं, पण एका अतिशय वाईट आणि वेदनादायक मार्गाने। म्हणजे बघा, जी मुलगी मुंबईत आपले स्वप्न घेऊन आली, तिला इंडस्ट्रीत पाय रोवण्यासाठी आधी शारीरिक त्रास सहन करावा लागला, नंतर राजकीय अपमान आणि शेवटी कोर्टाच्या लढाईत तिचं सगळं आयुष्य लोकांसमोर उघड करावं लागलं। यालाच म्हणतात बॉलिवूडची बॅड स्टोरी। या सगळ्या ट्रॉमॅटिक फेजमधून ती बाहेर आली, पण तिने केलेली प्रत्येक चूक आणि तिचे प्रत्येक प्रेम प्रकरण आजही तिच्या किंगडमचा एक डार्क पार्ट आहे। कंगनाच्या या डार्क लव्ह लाईफ बद्दल तुमचं काय मत आहे? तिचा सर्वात मोठा शत्रू कोण होता? आदित्य, हृतिक की इंडस्ट्री? कमेंटमध्ये तुमचं थेट मत, रॉ ओपिनियन नक्की सांगा।